काल मी आणि तुषारनं व्हिडिओ बनवला होता ते मी रागाच्या भरात बनवलाय आणि आख्याने काही मला शिव्या बिव्या दिलेल्या नव्हत्या, पण ते रागाच्या भरात मी बोलून गेले ते सगळं काही. पण ते मामाचं पण मी नाव घेतलं होतं, तो भाऊच आहे माझा, त्यानं पण काही केलं नाही, पण मी रागाच्या भरात त्याला बी बोलले काल आणि आख्याला पण बोलले. असं नाही की ते आख्या दुसऱ्याचा आहे आणि हे दुसऱ्याचे, म्हणजे दोन्ही माझंच मुलं आहेत ते. आणि त्याच्याबद्दल वाईट वाटायला लागलं मला आज की मी काल व्हिडिओ बनवला, हे चुकीचं केलं, आपण नव्हतं करायला पाहिजे असं, पण मी रागाच्या भरात केलं ते. आणि त्या व्हिडिओमुळे असं झालं की व्हिडिओ बनवायचा मुद्दा वेगळा होता, पण त्या व्हिडिओमुळे दुसरंच प्रकरण झालं. याच्यावर म्हणजे कमेंट एकदम घाण पडायला लागली. ती कुठेतरी मम्मीला पण सहन नाही झालं, मला पण नाही सहन झालं. त्याच्यामुळे पब्लिक मी तुम्हाला आता सांगतोय, प्लीज इथून पुढे ह्याला असेल कमेंट नका करू. तो पण माझा भाऊच आहे आणि एकच रक्त आहे आमचे, किती पण काहीतरी केलं प्लीज त्याला. आणि आमच्या फॅमिलीमध्ये फूट पाडण्याचा पण प्रयत्न करू नका. याच्यामध्ये आमच्या मामाचा पण संबंध नाही, मामा पण आमच्यातलाच आहे आणि सगळे आमच्यातलेच आहे. फक्त बाहेरचे लोक आमची मजा घेतात, ह्या गोष्टी फक्त टाळा. कसं आहे, ही फॅमिली आमची, आम्ही एकजुटीने तिघजण पण राहतो. माझ्या मम्मीला पण मी बघतो, माझ्या भावाला पण बघतो, सगळ्यांना मी घरातल्यांना बघतो. फक्त एवढीच गोष्ट करा की चुकीचा व्हिडिओ कोणी व्हायरल करू नका आणि जर केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल 100%. धन्यवाद.